बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर, भाग 5. हॅलो धनराज. धनराजने धावत पळत येणाऱ्या पुष्पा मेहताकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एवढी मॅजिस्ट्रेट झाली तरी तिचं ते धावत पळत चालणं थांबलं नव्हतं. कोर्टात केसांचा आंबाडा घालणारी पुष्पा एरवी मात्र लहान मुलीसारखी 2 वेण्या घालायची. डाव्या खांद्यावरून पुढे आलेला शेपटा, त्याला बांधलेली काळी रिबीन सारंच धनराजला विसंगत वाटत होतं. म्हणूनच तिला पाहताना त्याच्या चेहऱ्यावर हसू यायचं. धनराज, तू चालतोस तेव्हा तुझं कुठंच लक्ष नसतं बघ. चौफेर पाहूनच रस्ता ओलांडतो मी. आता गाडीच्या मागून पुढून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे नजर ठेवत बसलो तर गाडी एकाच ठिकाणी उभी ठेवावी लागेल मला. बाकीचं जाऊ दे, तू आपली सफाईच पेश करणार. नाही बाबा, कान धरू मॅजिस्ट्रेट पुढे. कान नको धरूस, गाडीचं दार उघड. सारंच कसं रे तुला सांगावं लागतं. दिवसभर असाच बोलत बसशील पण सांगितल्या विना दार उघडायचा नाहीस. अगोदर मला बायजत बरी केलं ना, केस डिसमिस ना, मग पुढचं स्टेटमेंट दुसऱ्या केससाठी तयार. बरं रे बाबा, तर दार उघडतोस की साऱ्यासाठी ऑर्डरच करावी लागते. स्वतःचं काही डोकं नाहीच. अगं, माझं डोकं असतं तर तुझ्या नोट्स घेऊन परीक्षा दिली असती का. गाडीचं दार उघडत त्यानं विचारलं. पुष्पा खळाळून हसली. दोन्ही वेण्या समोर नाचवत म्हणाली, अरे माझ्या नोट्सने तुला फर्स्ट क्लास मिळाला आणि मी मात्र सेकंड क्लासची बाउंड्री कव्हर केली. बाकी आयतं खाणं तुला पचतं म्हणायचं. हं, आम्हाला तर मेहनतीचं सुद्धा पचत नाही. आयतं खाऊन बघ, पचेल. चल तुझ्या खोलीवर, आय मीन वाड्यावर. हे बघ, मी चाललोय कामाला आणि प्रथम तुझ्या त्या वेण्या मागं टाक बरं. माझ्या वेण्यांचा तुला काय त्रास रे. होतो, एवढी मॅजिस्ट्रेट झालीस पण अजून मॅट्रिकला आहेस असं वाटतं. वाटू दे, तुला तसंच वाटणार. हे बघ, मला जे आवडतं ते मी करणार. तूच सांग, उद्या 4 मुलं झाली की मी काय असे शेपटे घालणार आहे. सांग खरं ना. खरंय ग बाई, खरंय. पण सध्या तुला कुठं जायचंय. अरे खरंच की, मला आपण जिथून आलो त्याच रस्त्याला खूप मागे जायचंय. अरे ते आपल्या राठी वकिलांकडे. कशाला. तुला काय करायचंय. नसेल सांगायचं तर उत्तर इथेच. सांगणार असशील तर पोचवून देतो. त्याला सांगणार आहे. प्रथम गाडी वळव. धनराजने गाडी पुन्हा त्याच रस्त्याला घेतली. खरं तर त्याला जायचं होतं विजयला घ्यायला. कोर्ट सुटल्यावर येतो असं त्याला सांगितलं होतं. पण वाटेत पुष्पा भेटली तेव्हा मनात नसून ही गाडी वळवली आणि त्रासिकपणे तो म्हणाला, सांग. मी त्याला म्हणणार आहे. असाच हेल काढून कोर्टात बोलतेस का. तुझी केस माझ्यासमोर येईल ना तेव्हा कळेल. बाय द वे, मी म्हणेन, मिस्टर टकल्या, राठी साहब, आपने तो गजब कर दिया. दूसरी शादी क्या बना ली. अरे हमें पूछा तक नहीं. कब से बैठे थे इंतजार में. अरे राठी, आईना जैसा तुम्हारा सर हमें बहुत पसंद था रे. साबीने नक्कल करून पुष्पा बोलत होती. धनराजलाही हसू आलं. अब कैसा रहा बच्चम जी. तुम्हें हंसाने के लिए तो ऐसा बताया. धनराज, काल एक केस आली होती. मित्र अपसेट झाले म्हणून तर आज सुट्टी घेतली. जाम वैताग. अगं केवढं बोलतेस, मुद्द्याचं सांग. गाडी हळूहळू चालली होती. रस्त्यात गर्दी वाढत होती. लोक कुजबुजत होते. गाडी थांबवून त्यांनी विचारलं, काय झालं.
खून झालाय. कोणी केला? कोणाचा झाला? साहेब, नवऱ्यानं आपल्या बायकोचा खून केला. अरे रे रे, काय झालं? साहेब, इथं जास्त वेळ थांबू नका. मर्डर केस आहे. उगाच पोलीस केसमध्ये तुमचं नाव घालतील. धनराज, चल. अगं, बघू तर दे. नाही, चल धनराज, चल म्हणते ना. तेवढ्या काही वेळात ती अगदी घाबरली होती. वास्तविक फौजदारी कोर्टात ती मॅजिस्ट्रेट होती. रोज खून, मारामाऱ्या, चोरी, दरोडा यांचा तिचा संबंध. त्यांच्या केसेस हाताळताना पुष्पाला कापरं भरत असेल या कल्पनेनंच धनराजला हसू आलं. का हसतोस रे? तुझी नाहक भीती पाहिली म्हणून. धनराज, तुला सांगू, पुराव्याअभावी एखाद्याला शिक्षा देताना माझं मन कचरतं. न्यायदेवतेला साक्ष देऊन न्याय द्यायचं काम मी करत असले तरी न्यायदेवतेच्या डोळ्याला सदोदित पट्टी आहे. त्यामुळे तिला खरं खोटं कळत नाही. अरे, कित्येकदा शिक्षा दिलेल्या माणसाचे निर्दोष भाव डोळ्यात पाहिले की हृदयात कालवा कालव होते. मी माझे डोळे मिटून घेते. मग निर्डावलेली स्त्री जेव्हा अमानुषपणे पतीचा खून करते तेव्हा वाटतं न्यायालयाच्या पायऱ्या उतरून खाली जावं आणि तिच्या गालात 2 देऊन म्हणावं, नव्हतं पटत तर सोडून द्यायचंस. अशी क्रूर स्त्री होऊन तू कवी मनाची कोमल कल्पना, तरलतम भावनांची सूक्ष्म संवेदनाची कुठे राहिलीस? स्त्रीच्या रूपात तू राक्षसीन आहेस, राक्षसीन. पुष्पा, तुझे विचार ऐकून तू खरं तर प्रोफेसर व्हायला हवी होतीस किंवा कवी. बरं, उतर आता. अरे, आलं की. पुष्पा दार उघडून बाहेर पडली. जातानाही ती अगदी घाईघाईनं बोलली, धनराज, मी संध्याकाळी येईन बरं. धनराज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. इतका वेळ झाला होता की आता कॉलेजमध्ये जाण्यात अर्थ नव्हता. त्यानं आपल्या गाडीला गती दिली आणि अगदी दूर जायचं ठरवलं. गाडीच्या गतीबरोबर विचारांनाही गती मिळत होती. नको नको तेवढे विचार येत होते. बडेबाईच्या मृत्यूनंतर नान्याजी बडीभाभीसह वाड्यातच राहायला आली होती. गच्चीच्या डाव्या बाजूच्या खोलीत तिला कैद करण्यात आलं होतं. माताजींना तिची सावली सुद्धा चालायची नाही. नान्याजी डोळ्यात पाणी आणून म्हणायची, नको ग पोरीचा दुस्वास करूस, तिचा काय दोष बरं. पण माताजी इकडून ऐकून तिकडून सोडून द्यायची. बडीबाबींनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. नान्याजी तिला म्हणायची, बहू, पाहिलंस ही आकाशातील रंगपंचमी? अगं, आपली होळी एक दिवस. इथं तर क्षितिजावर रोज होळी पेटते संध्याकाळच्या वेळी आणि नंतर रोज पंचमी केली जाते इथं. तसं नाही नान्याजी. संध्या गुलालाचे सडे शिंपडते. त्या गुलाली रस्त्यावरून रविराजची स्वारी जाणार असते ना, आणि मग जाता जाता रविराज संध्येला रंगमहालात भेट देतात. असेल बाई, असेल, तसंही असेल. 6 महिन्यानं कधीतरी गेल्यावर धनराजच्या कानावर हा संवाद पडला होता. त्याला वाटत होतं जाऊन म्हणावं, पूनम, तू खरी रसिक. तुला दाद द्यावीशी वाटते. पण मागच्या प्रकारानंतर तिच्या खोलीत जायची हिंमतच झाली नव्हती. बडीभाभीची इज्जत वाचवण्याचं आणि इज्जत करण्याचं फार मोठं काम जीवनभर करायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. हे 6 महिन्यातच पुण्याला राहूनही धनराजला कळलं होतं. बडेभाईंच्या मृत्यूनंतर 7-8 दिवसात तिचं झालेलं ओझरतं दर्शन आणि तिनं आखून घेतलेली मर्यादा पाहता शब्दांना पुढे करायची त्याची इच्छा नव्हती. पण वाटायचं 23-24 वर्षानंतरचं उभं आयुष्य तिनं स्वतःला कैद करून घ्यायचं का? म्हणून तिनं समोर यायला हवंय. घरातल्या इतर व्यक्तींप्रमाणे, सभासदांप्रमाणे तिलाही सारे अधिकार प्राप्त व्हायला हवेत. तिला सौभाग्य परत मिळणं अशक्य नाही. सारं जग पुढं चाललंय. पुनर्विवाह होत आहेत. मग तिने उभं आयुष्य असं का राहावं? आयुष्यात मनाला सुद्धा सोबतीची गरज असतेच. धनराजच्या मनात विचार येत होते. गच्चीवरच्या कमानीतल्या पाळण्यावर पूनम बसली होती. शेजारी नानी आजी होती. माताजी कुठेतरी गेली होती.
ही संधी साधून धनराज पुढे सरकला. प्रणाम नानी आजी. अरे केव्हा आलास? बस आताच. पूनम चटकन उभी राहिली, लांब लचक घुंगट ओढला आणि चालायला सुरुवात केली. नानी आजीने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, थांब बेटे थांब. धनराज कोणी परका नाही. तुझा लहान दीर आहे तो, आणि लहान दीरासमोर पडदा कसला? असल्या उगीच मर्यादा पाळू नकोस. आता आमचे जुने दिवस संपलेच बेटे. असं म्हणत नानी आजीने पटकन घुंगट काढून टाकला आणि पौर्णिमेचा चंद्र समोर उभा असल्याचा भास धनराजला झाला. तिच्याकडे पाहत तो नानी आजीला म्हणाला, इथे नुसता वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी शिकलं तर मनाला विरंगुळा होईल. तुझं म्हणणं खरंय धनराज. सुनीती छान छान गाणी करते. तिचा आवाज चांगला आहे. एखादा शिक्षक मिळाला तर तिच्या गाण्याला सूर गवसेल. पाहतो मी नानी आजी, पण तोवर वाचायला काय हरकत आहे? मी काही पुस्तके आणलीत. ज्या पुस्तकातून भक्तिमार्ग गवसेल अशी पुस्तके मला द्या. प्रथमच पूनम बोलली, संथ शांत आवाजात. धनराज एकदम चमकलाच. त्यानं तिच्यासाठी कादंबऱ्या आणल्या होत्या, त्याही अगदी शोधून, भावना अस्वस्थ करणाऱ्या. त्यामुळे क्षणभर त्याला काय उत्तर द्यावं कळेच ना. पण नंतर तो म्हणाला, विकारावर विजय मिळवायचा म्हणजे साधी गोष्ट नाही. समोर असणाऱ्या मार्गावरून अगदी डोळे झाकून जायचं ठरवलं तरीही ते शक्य नाही. कादंबरी टाळता येईल, पण राधाकृष्णाच्या प्रणयातून, त्याच्या बाललीलातून, त्याच्या व्यक्तिमत्वातून निर्माण होणाऱ्या भावना रसाना कोण अडवू शकतो? कृष्णाच्या मूर्तीला पती समजून मधुरा भक्ती करणारी मीरा तर सर्वांनाच माहीत आहे. नानी आजी, समोरचा धोंडा पाहायचा नाही म्हटलं तर आपण अडकळतो, पण धोंडा पाहून त्याला पार करणं योग्य नव्हे का? मला नाही रे कळत बाबा, पण वाटतं उमलण्यापूर्वी सुकू नये. पाणी देणारा माळी गेला म्हणून रडत बसू नये, तर पाण्यापर्यंत चालत जावं. हो, ज्ञानाचा मार्ग धरावा. खरंय नानी आजी. मी आलेच स्मरणी घेऊन. नानी आजी मुद्दाम तिथून गेली हे स्पष्ट जाणवत होतं. जुन्या पिढीतल्या नानी आजीच्या विचारांचं कौतुक वाटत होतं. ती कुठे शिकायला गेली नव्हती. अक्षराचा तिला गंधही नव्हता. समाजाची तिला ओळख नव्हती. वैधव्याचा शाप घेऊन ती जगत होती. पण तिला एकच कळत होतं, दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपडणं. प्रेमाचा ओलावा देत ती सर्वांना वाढवत होती, जपत होती. धनराज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. सौंदर्याचा लवलेश नसेलही, पायात वाकलेली, पाठीची धनुकली झालेली नानी आजी माताजी सोडून सर्वांना प्रिय होती. भाई, मला कादंबऱ्या द्या. पूनमने म्हणतात धनराज भानावर आला. खरंच देऊ? हो द्या. भावनावर विजय मिळवण्यासाठी विकार विषयावर नियंत्रण करायला हवं. पण कोणी सांगितलं पूनम तुला? भाई? हो, मी पूनमच म्हणणार. निदान आपण दोघे असताना. आपण दोघे असलो तरी समाजाची मर्यादा दोघात उभी आहे हे विसरू नका. मी पूनम म्हणणार. बस. एक विचारतो, ही समाजाची मर्यादा मी तोडली तर? कशी? तुझ्याशी लग्न करून. मी ठरवलंय तसं. एकांगी ठरवायला तुमचं काय जातं? लग्न एकदाच होतं या मतांची मी आहे. मी कधीच कोणाशी लग्न करणार नाही आता. तेव्हा भाई, असले विचारही कधी मनात आणू नका. एक सांग पूनम, इतका वाईट आहे का मी? माझ्या भावनांना तुझ्या लेखी काही किंमत नाही? तूच सांग, ह्यात माझं एकट्याचं सुख आहे? अगं, तुला नावलौकिक प्रतिष्ठा मिळवून द्यायला मी खंबीरपणे उभा आहे. तुला प्रेमाची गरज आहे. ते प्रेम मी तुला देईन. माझ्यावर विश्वास नाही तुझा पूनम? पूनम, तुझ्या माझ्यासाठी एकदा हो म्हण, एकदा. भाई, पूनम संपली.
संपली आहे पूनम. मी मागच सांगितलंय. आता आहे ती ती बडी भाभी. जर तिची अब्रू वेशीवर टांगायची असेल तर मी गच्चीतून उडी टाकीन. बडे भाईशिवाय मी दुसऱ्याची होणार नाही. मनाने सुद्धा? हो. पुन्हा एक वार विचार कर पूनम. केवळ बडी भाभी. मी तुला पूनम म्हणणार. भाई. पूनमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. ती पायातील शक्ती गेल्याप्रमाणे पाळण्यावर बसली. संध्याकाळ गडद झाली होती. जाई जुई मांडवावर फुलल्या होत्या. त्यांचा सुगंध जाणवत होता. धनराज हट्टाला पेटला होता. पूनम आगतिक झाली होती. भाई, माझ्या सुखासाठी, माझ्या आनंदासाठी मला बडी भाभी म्हणा. पुन्हा ते नाव ओटावर येऊ देऊ नका. माझी शपथ आहे तुम्हाला. एवढं बोलून पूनम निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत धनराज कसा बसा उद्गारला. बडी भाभी, बडी भाभी. त्यानंतर मात्र धनराजने पूनम शब्द उच्चारला नाही. पण त्या 5-6 दिवसांच्या वास्तव्यात बडी भाभीच्या शिक्षणासाठी, तिच्या इतर गोष्टींसाठी मनोमन तो प्रयत्न करत राहिला. जाण्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग तर ह्या क्षणीही धनराजला आठवत होता. नुकतीच सर्वांची जेवणं झाली होती. माताजींचं डोकं दुखत होतं म्हणून ती औषध घेऊन सुंटीचा लेप मस्तकावर लावून झोपली होती. हरी, विजय आणि धनराज गच्चीवर बसले होते. तिघही एकत्र जमले की लहानपणच्या गप्पा निघायच्या. मग ते लहानपण जगताना काळ वेळाचं भान उरायचं नाही. त्यात नानी आजीही गप्पात सामील झालेली. मध्यरात्र होत आली तसं एक जण आपापल्या खोलीत गेला. आजी पण कमरेवर हात ठेवून निघून गेली. धनराजला सकाळीच जायचं होतं. त्यानंही लांबलचक आळस दिला आणि तो उठला. सहज त्याची गच्चीच्या डावीकडे असल्या बडीभाभीच्या खोलीकडे नजर गेली. एकदा वाटलं मध्यरात्री खोलीत डोकावणं चांगलं नाही, पण पायानं तर चालायला सुरुवात केली होती. मन थांबायला तयार नव्हतं. शरीरात वीज नाचत होती. खूप लांबवर एकाकी असलेल्या त्या खोलीकडे कोणीच जाण्याची शक्यता नसल्यामुळं की काय दार उघडं होतं. कदाचित वारा येण्यासाठी असावं. मिनमिनता दिवा जळत होता. खाली जमिनीवर घुंगडी घालून हात उशाला घेऊन बडीभाभी शांत मनानं झोपली होती. चेहऱ्यावरचा घुंगट एका बाजूला पडला होता. नितळ गोऱ्या रंगाचा चेहरा त्या प्रकाशात अधिक सुंदर दिसत होता. मिटलेले रेखीव डोळे, छोटंसं सरळ नाक, हनवटीवरचा बारीकसा तीळ. थोडासा गालाकडे असता तर? धनराजच्या मनात आलं. गळ्यावरचा तीळ किती छान वाटतोय आणि मान तर किती रेखीव. धनराजची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती. तिच्या साडीतून मधूनच अस्पष्ट डोकावणारं तिचं लावण्य. धनराज चकित झाला. पूनम इतकी सुंदर आहे याची कल्पनाही नव्हती त्याला. आजवरच्या आयुष्यात इतक्या जवळून आणि इतक्या उत्कटतेने तो प्रथमच तिला पाहत होता. त्याच्या अंगातील वीज त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचे हात तिला स्पर्श करण्यासाठी आतुर झाले होते. सारी शक्ती एकत्र होते की काय असं त्याला वाटत होतं. एवढंच नव्हे तर साऱ्या शक्तीनिशी पूनमला जवळ ओढावं अशी प्रबळ इच्छा त्याला झाली. त्याचा चेहरा तिच्या शरीरावर वाकला होता. इतक्यात त्याला आठवलं, बडी भाभीची इज्जत करा नाहीतर गच्चीवरून. आणि तो गर्भगळीत झाला. सारी शक्ती क्षणात संपली हे त्याला जाणवलं. पूनम, तू मला हवी आहेस, पण मला तू कधीच मिळणार नाहीस. मला माहीत आहे मला. धनराज वायुवेगानं खोलीबाहेर पडला. त्यानंतर तिला टाळण्यासाठी परीक्षा झाल्यावरही तो पुण्यातच राहिला. आणखी शिकायचं ठरवून पोस्ट ग्रॅज्युएटसाठी फॉर्म भरला. भगवती प्रसाद वारंवार म्हणत होते, अरे जास्त शिकून काय करायचंय, तू गावाला ये तू, सारे व्यवहार सांभाळ. माझ्यानं हे होत नाही आता. तसे ते मनोमन कीर्तीच्या मृत्यूपासूनच खचले होते. माताजीच्या उग्र स्वभावामुळे अधिकच हळवे झाले होते.
समोर विधवा सून पाहून हतबल झाले होते. ते वारंवार लिहित होते, धनराज, आता घर सुन सुन वाटतंय रे. बहू आण, घरात रांगता बाळकृष्ण धावू दे रे. त्यांची पत्र वाचली की धनराजला वाईट वाटायचं, पण बडी भाभी बदलेल ह्या आशेवर त्याने थांबायचं ठरवलं होतं आणि हा नेम आज 4 वर्ष जपला होता. त्याने कित्येकदा मनाशी ठरवलं की भाभी एवढी निग्रहाने राहू शकते तर मला काय कठीण आहे. पण निश्चयाच्या भिंती पिताजी पोखरत होतेच. नाही म्हणायला पुष्पानेही त्या भिंतींना भगदाड पाडलं होतं. कॉलेज जीवनात अनेक युवती भेटल्या होत्या. त्याच्याशी बोलायला धडपडत होत्या. पण नैसर्गिक मिळालेल्या सौंदर्यामुळे लोकांना त्याच्याविषयी आकर्षण होतं, तर तो स्वतः एकूण स्त्री सहवासासाठी उदास होता. त्याची एकच इच्छा होती, सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुखी जीवन असावं. प्रेम करणारी धर्मपत्नी आणि तो, बस. याशिवाय कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेनं पाहायची त्याची इच्छाही नव्हती. पण कॉलेजमधल्या मुली त्याला प्रेमपत्र पाठवत, याचना करत, प्रेमाची धमकी देत, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. श्रीमंत मैत्रिणींनी तर एक दिवस त्याला चक्क अडवलंच. धनराज, जयमंगली म्हणाली, तू आमच्याशी बोलत नाहीस याचं कारण काय? माझी इच्छा. दुसऱ्याच्या इच्छा डावलून तू सुखाने जगतोसच कसा? मला त्याचा त्रास होत नाही. ते जाऊ दे, केवळ एकच विचारते, शारदा म्हणाली. धनराज, तुझ्याकडून आमची एवढी एकच अपेक्षा आहे की तू आमच्यात मिसळावस. असं दूर दूर का पळतोस आमच्यापासून? खरंच सांगते धनराज, शुद्ध मैत्रीसाठी तरी माझा हात तू अव्हेरणार नाहीस. माझी काय सफाई देऊ? पण माझा स्वभाव जरा एकलकोंडा आहे. लोकांचे गैरसमज होतात. त्यामुळे माझ्या सौंदर्याने अनेक जणी घायाळ होतात. मग मी काय करू? कोणाकोणाच्या पत्रांची उत्तरे देऊ मी? आणि कोणाशी शुद्ध मैत्रीचं नाटक करू? शारदाबेन, मला केवळ कधीतरी फक्त धर्मपत्नीची आवश्यकता आहे, जी न बोलवता चालत येईल, जिच्या मागे मला स्वतःला जावंसं वाटेल तिथे मी जाईन, बस. त्याच्या स्पष्ट उत्तराने बाकीच्यांचे प्रश्न मनातच विरून गेले. कोणाचंच त्या उत्तरानं समाधान झालं नाही. पुन्हा तसंच चालू राहिलं. तो वैतागला, पण शेवटी आपल्या नशिबाचे भोग समजून गप्प बसला. तरीही सुनैना अगदी प्रामाणिकपणे त्याच्या आयुष्यात डोकावली. सुनैनात नाव ठेवावं असं काहीच नव्हतं. तीही मनापासून धनराजसाठी जीव लावून बसली होती. कधीतरी तिला नाही म्हणावं लागणार असं उगीच धनराजला वाटत होतं. ती पत्नीपेक्षा मैत्रीण असावी असं त्याला वाटत होतं. पण एक दिवस कळलं की तिच्या वडिलांची बदली झाली आहे दक्षिणेत. त्या दिवशी ती येऊन म्हणाली, धनराज, इतकी वर्ष तुझ्या सहवासात अगदी दुरून प्रेम करून घालवली. वाटत होतं तू विचारशील. तसं विचारलं असतंच तर माझ्या जीवनाचं सोनं झालं असतं. पण तसं होणार नव्हतं. मी जाते. पुन्हा कधी भेट होईल तेव्हा होईल. तू मला विसरशील. धनराजला काय बोलावं कळत नव्हतं. सुनैनाचे भरून आलेले डोळे तिच्या प्रेमाची साक्ष देत होते. तिचा प्रेमळ चेहरा उदास उदास दिसत होता. तरीही धनराज काही बोलला नाही. ती जायला निघाली. अबोलपणे तो तिच्याबरोबर दारापर्यंत आला. तिच्या डोळ्यातून श्रावणधारा बरसत होत्या. कसा बसा धनराज म्हणाला, मला माफ कर सुनैना. आणि त्याने पटकन दार लावून घेतलं. धनराजची गाडी पूर्ण वेगात चालली होती. समोर एक बकरीचं पिल्लू आलं. त्यानं ब्रेक दाबले. गाडी थांबली. विचारही थांबले. त्यानं समोर पाहिलं. एक छोटी मुलगी 2 पिल्लांना घेऊन कुरवाळत होती. विचारांच्या ओघात गाडी पार चिंचवडला आली होती. चला, आलोच आहोत तर दर्शन घेऊया गणपतीचं, असं मनात ठरवून तो गाडी बाहेर आला. गणपतीला प्रदक्षिणा करून नदीच्या काठावर बसला. सारं कसं शांत शांत होतं. पाण्यात मुलं मस्ती करत होते. एकमेकांना भिजवत होते. त्याला मनापासून हसू आलं. त्याला आठवलं, एक दिवस अचानक पाऊस आला होता.
नुकतीच कोर्टात जायला सुरुवात केली होती. गाडी यायची होती. कोर्टापासून घर 10 मिनिटांच्या अंतरावर. तरीही टांगेवाला यायचा. त्या दिवशी तो सकाळीच येणार नाही म्हणून सांगून गेला होता. दुपारी जमायचं नाही म्हणून. धनराज पायीच निघाला होता. तो भागही जरा अनोळखी. त्याला स्वतःचं नवल वाटलं. 10 वर्षे पुण्यात राहतोय, पण जवळचा भाग सुद्धा कधी पायी फिरलो नाही. कशाची माहिती सुद्धा करून घेतली नाही. तो जुने वाडे, जुन्या इमारती पाहत पाहत चालत होता. एवढ्यात टप टप धारा कोसळायला सुरुवात झाली. भराभर चालत घर गाठणं शक्य नव्हतं. आडव्या उभ्या गल्ल्यांतून नेमकी आपल्या घराकडे जाणारी गल्ली कोणती हे त्याला कळत नव्हतं. मित्र जाताना म्हणाला, 2 आडव्या गल्ल्या पार केल्यास की घर दिसेलच तुझं. पण या गल्ल्यांच्या फेऱ्यात तो असा काही अडकला की चक्रव्यूहात तरी अभिमन्यूला एवढं जाणवलं नसेल. पाऊस सुद्धा असा बरसत होता की जणू जीर्ण झालेल्या झोळीतून भराभर धान्य सांडावं. जे सावरता येऊ नये. आकाशाची झोळी फाटली होती. धनराज हातातील बॅग सावरत घराची वळचण शोधत होता. समोरच्या खिडकीखाली उभं राहावं असं त्याच्या मनात आलं आणि तो धावतच खिडकीखाली जाऊन उभा राहिला. अरे यावं यावं धनराजजी. अचानक दार उघडण्याचा आवाज आणि पाठोपाठ शब्द आले. धनराजनं मागं वळून पाहिलं. आकाशी रंगाच्या साडीतील ती श्यामल तरुणी पाहताच निळ्या आकाशात अवचित आलेली संध्येची आठवण झाली. या या ना धनराजजी. धनराजने खोलीत प्रवेश केला. तिने पटकन पंचा दिला. आरामात बसा हं. घर आपलंच आहे समजून. पण मी तुम्हाला ओळखते. माझ्या नोट्सवरून अभ्यास केलात ना. कधीही भेटायची वेळ आली नव्हती. वाटलं होतं थँक्स म्हणायला याल. मी पुष्पा देसाई. धनराजच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याच्या मित्रानं हिच्याच नोट्स आणून दिल्या होत्या मला. पण ती इतक्या जवळ राहते याची जरासुद्धा कल्पना त्याला नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी छटा उमटली. डोंट माइंड मिस्टर धनराज. 1 मिनिट प्लीज. धावत पळत ती घरात गेली. जाता जाता तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाज घरभर घुमला. धनराजला नवल वाटलं. त्या अत्यंत साध्या खोलीत अनामिक लय आहे असं उगीचच त्याला वाटलं. खोली अत्यंत साधी असून देखील चैतन्यप्रद वाटत होती. कोपऱ्यात ठेवलेली सतार खूप काही सांगत होती. वाटत होतं इथल्या प्रत्येक वस्तूला एक लय आहे. पुष्पा चहा घेऊन आली. घ्या लवकर. हवा थंड पडलीय. गार व्हायचा. सुंठ टाकलीय बरं. आवडतो ना सुंठीचा चहा. हो, सर्दी नको व्हायला. तिचे शब्द खोलीवर झंकारत होते. आयुष्यात प्रथमच नादमधूर बोलणं धनराज ऐकत होता. खूप खूप बोलणारी पुष्पा त्याला मनापासून आवडली याची पावती तात्काळ त्याच्या मनानं दिली. घरी आणखी कोण? आज घरी आणखी कोणी नाही. आईला आणि बाबांना मीच नाटकाला पाठवलं. जातच नव्हते पण गेले. कधीतरी मला एकटं एकटं राहावंसं वाटतं. मग मी जातो. ओहो, तुम्हाला नाही म्हटलं हो मी. पण काय हो? केवळ पुष्पा. काय करता तुम्ही सध्या? कोर्टात जाते नि येते. कोर्टात आहात? नाही, मॅजिस्ट्रेट म्हणून काम करते मी. म्हणजे इतक्या लवकर? कसं साधलं विचारणार असाल. पण महाशय तुम्हाला सांगू, लहानपणी खूप हुशार होते मी. मॅट्रिकपर्यंत 3 वर्ष वाचवलीत मी, डबल प्रमोशन घेऊन. मग तुम्ही 2 वर्षांची गॅप घेतलीत. मी तेव्हाच जॉईन झाले. एकूण दोघं बरोबरीत. मी रोज तुम्हाला जाता येता उठता बसता बघत असते. धनराजची उत्सुकता वाढली. त्यानं सहज प्रश्न केला. कसं पाहता? चला माडीवर, गंमत दाखवते. तिनं असं म्हटलं खरं. आणि मग धनराजला वस्तुस्थितीची जाणीव झाली. बाहेर पाऊस कोसळतोय. घरात दुसरं कोणी नाही. त्या प्रशस्त वास्तूचा इतरत्र संबंध जवळपास नाही. अशावेळी तो आत आला जणू आपलंच घर समजून. आणि पुष्पाने तर खूप जुनी नेहमीची ओळख असल्यासारखी बोलायला सुरुवात केली. त्यातून ती म्हणते माडीवर चला.
काही वेड तर लागलं नाही ना या मुलीला? दिसते तशीच. मनानं निर्वाळा दिला. त्या 2 वेण्या, पायातले पैंजण, एका मॅजिस्ट्रेटच्या जागेवर असल्या मुलीनं असं करावं? त्याचं लक्ष अभावितपणे पायांकडे गेलं. पुष्पाच्याही ते लक्षात आलं. त्याचं काय आहे, आज मी घरीच आहे ना, म्हणून हौस भागून घेते. बाहेर नाही घालत मी, अगदी खरं. पुष्पा बोलतच होती, अगदी मोकळेपणानं. निष्पाप असलेल्या सरळ साध्या मुलीनं न्यायालयात पाप पुण्याच्या खऱ्या खोट्याच्या गाठी सोडवाव्यात ह्याचं त्याला नवल वाटत होतं. नटण्याची आवड असल्या पुष्पाला काळ्या कोटावर पांढरा बो बांधून रोज जावं लागत असेल तेव्हा. पण तिने हा मार्ग का स्वीकारावा? चलताना माडीवर? राहू दे, पाऊस संपत आलाय, मी घरी जातो. अहो, आमच्या माडीवरून तुमच्या माडीवरची तुमची खोली दिसते, त्यामुळं जाता येता तुम्ही मजेत दिसतात. त्यामुळं काय झालंय, तुमची ओळख मला नवीन नाही. अगदी खूप परिचयाचा माणूस घरी यावा तसं वाटलं मला. धनराज उठला आणि रिमझिम पावसात चालायला लागला. तिच्याकडून निघाल्यावर एक नाद आपल्याबरोबर येतोय ह्याची त्याला जाणीव झाली आणि त्या अनामिक आनंदानं तो भारावला. असा अनुभव कॉलेजमध्ये मैत्रिणींच्या गराड्यात पण नव्हता. त्यानंतर पुष्पा भेटत होती. विजयला तर ती खूप आवडली होती. त्याच्यासाठी त्याच्या आवडीनिवडी जपून रोज काही ना काही खायला आणायची. विजयच्या लहान सहान गोष्टीतही तिला मजा वाटायची. तो आपला तिला शाळेतल्या गमती जमती सांगायचा. बरं का पुष्पाबेन, आज शाळेत ना मास्तरांची अशी फजिती झाली की. फजिती काय झाली हे सांगण्यापूर्वीच दोघं खळाळून हसायचे. त्या गोष्टीत पुढे काय घडलं हे धनराजला कधीच समजत नव्हतं. शिवप्रसादही डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायचा. एकूण पुष्पानं सर्वांना काबीज केलं होतं. पण त्यात तिच्या निस्वार्थ प्रेमात कसलीच अपेक्षा नव्हती. केवळ आनंदच. पण पुष्पा गेल्यावर तिचा आवाज खोलीत भरून उरलाय आणि तो आवाज आपल्या शरीरात भरतोय अशी एक विचित्र जाणीव धनराजला व्हायची. खरं तर पुष्पाला बेताचंच रूप, बेताचीच उंची, सर्वसामान्य. एकच वैशिष्ट्य होतं, तिचे केस मात्र अगदी कमरेपर्यंत होते. जाड 2 घट्ट वेण्या नजरेत भरायच्या. पण तिच्याजवळ गुप्त रूपानं असलेला नादाचा शोध प्रथम दर्शनीच लागायचा. त्या नादानं आपण दिवसेंदिवस वेडे होत चाललोय याची स्पष्ट जाणीव धनराजला जेव्हा झाली तेव्हा तो चमकलाच. त्या दिवशी सकाळची वेळ होती. थंडीतलं ऊन अंगावर घेत धनराज पलंगावर झोपला होता. पुष्पाचा आवाज आल्यासारखा वाटला म्हणून त्यानं किंचित डोळे उघडले. ती विजयला हाक मारत जिना चढून येत होती. विजय नुकताच उठला होता. तो घाईनं बाहेर जाण्यापूर्वी ती आत शिरली. अरे अरे मिस्टर विजय बाबू, आज रविवार, सुट्टी. तेव्हा तिघांनी जेवायला यायचं बरं. काही कारण चालायचं नाही. आणि तुमच्या वडील बंधूंना निरोप सांगा, जेवायला या म्हणावं. पण इतक्या सकाळी सकाळी? हो विजयराज, कालच आमंत्रण द्यायला हवं होतं, पण विसरलेच मी. काही विशेष आहे पुष्पाबेन? हो आहे ना. मी आज गुलाबजामुन करणार आहे. तसं नाही ग. मग तसं काहीच नाही. बरं, आठवणीनं या, नाहीतर पुन्हा मलाच यावं लागेल. धनराजनं डोळे उघडले. पाठमोरी पुष्पा त्याला दिसली. गुजराती पद्धतीनं तिनं साडी नेसली होती. पांढऱ्या रंगाची लाल मोठी किनार असलेली साडी तिला खुलून दिसत होती. वर नुकतीच न्हाल्यामुळे ओले केस पाठीवर मोकळे सोडले होते. कितीतरी दाट आणि लांब वाटत होते ते. धनराजनं डोळे मिटून घेतले, पण डोळ्यांसमोर फुलाप्रमाणे उमलती प्रसन्न खेळकर पुष्पा उभी होती. तिचा आवाज शरीरभर भिनत होता. प्रत्येकाला एक नाद असतो असं एक वाक्य त्यानं एकदा वाचलं होतं. तेव्हा लेखकाच्या मनाची कीव करावीशी वाटली होती त्याला. पण आज तोच नाद शरीराला व्यापतो आहे असं जाणवल्यावर धनराजला त्या वाक्याची प्रचिती आली आणि त्याला हसूच आलं. दिवस पळत होते. पुष्पाचा सहवास वाढला होता. एक दिवस अभ्यास करता करता विजय म्हणाला,
भाई, तू लग्न का करीत नाहीस? धनराज केससाठी काही फायली चाळत होता. तो एकदम थबकलाच. विजय असा काही प्रश्न विचारेल याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्यात ते धाडस झालंच कसं? कदाचित पुष्पानं तर छे, तिला तर स्पष्ट विचारता आलं असतं. कदाचित लग्नाचा विषय काढायला लाज वाटली असेल. शक्य आहे. त्याच्या हृदयाचा एक ठोका चुकलाच. पण विजय पुढे म्हणाला, आमच्या वर्गातल्या खूप जणांना भाभी आहे. धनराजला काय उत्तर द्यावं कळेच ना. तो विजयकडे पाहत राहिला. विजयनं अपराधी असल्यासारखी खाली मान घालून म्हटलं, पिताजी तर सारखं म्हणतात, मोठ्या माणसांचं ऐकावं असं तुम्हीच सांगता ना. मग मला भाभी आणाल ना? विचार करतो. काही झाले तरी उत्तर हे द्यावंच लागणार हे जाणून धनराजनं उत्तर दिलं. त्यानंतर अधूनमधून विजयचा हाच प्रश्न असायचा आणि लग्न म्हटलं की नकळत पुष्पासमोर यायची. पूनमची बडी भाभी झाली होती आणि तिचा हट्ट कायम होता आणि म्हणूनच की काय पुष्पासमोर यायची. बडी भाभीसारखा नेम करून आपण सारा जन्म अविवाहित राहावं असं त्याला वाटायचं. पण उसळतं रक्त आणि शरीराची गरज त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. वाटायचं कोणीतरी हवंय ही जाणीव तीव्रतर होत चालली आहे. भावना अनावर होत आहेत. कोणाला तरी घट्ट पकडून म्हणावं, प्रियतमे, तू माझी आहेस, केवळ माझी. आणि हे सगळे विचार डोक्यात येताच पुष्पाचा नाद शरीरभर घुमायचा, अस्वस्थ करून सोडायचा. पण पुष्पाविषयी विचार करणं चूक होतं. कारण माताजीला सर्वसाधारण स्त्री चालणार नाही. रूप यौवना धनसंपदा देणारी कन्या हवी होती त्यांना. पुष्पाजवळ यातलं काहीच नव्हतं. शिवाय माताजी घरची सम्राज्ञी. साऱ्यानेच तिच्या आज्ञेत राहावं असं तिला वाटायचं. पुष्पा तर स्वतंत्र वृत्तीची, हवं तसं करणारी, हवं तसं बोलणारी. खळाळती नादमधूर सरिता जणू. तिच्याबद्दल बोलणंही पाप. त्यातून पुष्पाचं मत तरी कुठे घेतलंय? कदाचित तिला लग्नाच्या बंधनात अडकून राहायला पण आवडणार नाही. पण तिला विचारायलाच हवं. हो, हा विचार मनात येताच धनराज उठला. मुलं अजून पाण्यात खेळत होती. त्यानं पुन्हा एकदा गणपतीला नमस्कार केला आणि तो गाडीच्या दिशेनं चालू लागला. मनातला गोंधळ अधिकच वाढला होता. आज कोर्ट सुटायचं होतं. पण धनराजचं डोकं पहिल्या केसचं अपील करताना इतकं थकून गेलं होतं की कोर्टाच्या पायऱ्या उतरून तो चहा प्यायला खालच्या मजल्यावर आला. दगडी लाल रंगाची ती न्यायमंदिराची वास्तू सर्व प्रकारच्या यातनांची, वेदनांची, खऱ्या खोट्याची साक्ष होती आणि सारं ऐकता ऐकताच ती अजून कडक संवेदनाहीन झाली होती. याच मजल्यावर डाव्या बाजूला फौजदारी कोर्ट होतं, लोअर कोर्ट. याच कोर्टात पुष्पा देसाई मॅजिस्ट्रेट होती. पुष्पाचं नाव आठवताच त्याला परत तिचे 2 शेपटे आठवले आणि हसू आलं. कोर्टातली तिची प्रतिमा बघावी असंही त्याला वाटलं आणि नकळत त्याची पावलं तिच्या दालनाकडे वळली. आज सुनावणीचा शेवटचा दिवस असावा. ते छोटं कोर्ट खचाखच भरलं होतं. वकिलाने आपापली बाजू मांडली होती. निर्णय द्यायचा होता न्यायाधीश पुष्पा देसाईला. केसांचा भला मोठा आंबाडा मानेवर, कपाळावर बारीक टिकली आणि अत्यंत शांत चेहरा. धनराज तिचं हे रूप प्रथमच पाहत होता. काळ्या रंगाचा कोट तिच्या व्यक्तिमत्वाला उठाव आणत होता आणि कधी नव्हे एवढी ती सुंदर दिसत होती. आता ती नेहमीप्रमाणे भराभर बोलेल, काहीतरी विस्कळीत बोलेल असं धनराजला वाटलं. वकिलांच्या स्टेटमेंटप्रमाणे न्यायमंदिराच्या श्रोत्यांसमोर न्याय देवतेला साक्ष ठेवून मी हा निर्णय देते की. पुष्पाच्या धीरगंभीर आवाजातला एक एक शब्द ऐकताना धनराजच्या हृदयाचे ठोके चुकत होते आणि मनात प्रचंड आनंद लहरी निर्माण झाल्या होत्या. तिचा एक एक शब्द ऐकायला कान आतुर झाले होते. जणू रोमारोमात कान निर्माण झाले होते. मिस्टर राजकुमार सक्सेना यांच्यावर आपल्या पत्नीच्या खुनाचा आरोप सिद्ध झाला असून त्यांना सहाय्य करणारी धनश्री सारडा यांना पण. धनराजचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यानं अति आनंदानं डोळे मिटून घेतले.
वाटत होतं पुष्पाच्या गळ्यात हात टाकून म्हणावं, पुष्पा, तू जिंकलंस. निकाल देणं संपलं होतं, पण पुष्पा आपल्या रूमकडे न वळता न्यायमंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आली. काळा कोट हातात काढून घेतला आणि धनश्रीजवळ जाऊन उभी राहिली. धनश्री, असं प्रेम करून काय फायदा झाला? स्त्री घर जोडते, मोडत नाही. तू तर सारं मोडून टाकलंस. तुझ्या एकटीमुळे किती लोकांना त्रास भोगावा लागला याचा विचार केलास? छी छी, इतक्या हीन प्रवृत्तीची तू निघावीस याचं वाईट वाटतं. आणि तुम्ही मिस्टर सक्सेना, उद्या तुम्ही हायकोर्टात, परवा सुप्रीम कोर्टात अपील कराल. पण एका जीवाची हत्या करण्याचं महाभयंकर पाप तुम्ही केलं. त्याला पैशाच्या जोरावर दाबता आलं तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तिचं बोलणं चालू असताना तिच्या प्रत्येक शब्दातून तिचे मनस्वी व्याकुळ अंतःकरण जाणवत होतं आणि तिथे असलेल्या श्रोत्यावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. अंतःकरणपूर्वक केलेलं कार्य परमेश्वराची सेवा असते, असं नानियाजी म्हणायची. त्याचा प्रत्यय धनराजला आला. ती परत पायऱ्या चढून तिच्या खोलीकडे गेली. धनराज आपल्या कॅफेकडे वळला. अति समाधानानं त्याचं शरीर हलकं हलकं झालं होतं. दुसरी केस पूर्ण करून बाहेर केव्हा पडतो असं त्याला झालं होतं. पण कितीही घाई केली तरी पुष्पा नेहमीप्रमाणे घरी गेली होती. संध्याकाळची वाट पाहत तोही घरी परतला. विजय, चिरपरिचित आवाज आला तसं धनराजने खिडकीतून खाली डोकावून पाहिलं. फिकट गुलाबी रंगाच्या साडीत समोर एक वेणी घातलेली पुष्पा धावत पळत फाटकातून येत होती. त्यापूर्वीच तिची हाक कानावर पडली होती. जिन्यावर पावलं वाजली आणि धनराजच्या हृदयात जोरात इंजिन सुरू झाल्याचा भास झाला. हातापायांना एक सूक्ष्म कंप जाणवला. कोर्टातून आल्यापासून धनराजनं निश्चयच केला होता, आज पुष्पाला लग्नाबद्दल विचारायचं. ती येण्यापूर्वी अनेक उलटसुलट प्रश्नांच्या भोवऱ्यात तो अडकला होता. पण तिच्या येण्याबरोबर सारे प्रश्न संपल्यासारखे झाले होते. विजय, पुन्हा एकदा तिची हाक कानावर पडली आणि हाकेसरशी तिनं खोलीत प्रवेश केला. घरातली शांतता पाहून ती एकदम परत फिरणार तोच आवाज आला. विजयराज नसला तरी धनराज आहे, चालेल ना? हो, चालवून घेईन की. म्हणजे मनपूर्वक धनराजला भेटायची इच्छा नाही? प्रत्येकाच्या इच्छेची उत्तरं वेगळी असतात. पण मी असलो तरी चालेल ना? आणि नाही म्हटलं तर? तर तर मी चालवून घेईन. मला चालवून घ्यावंच लागेल. विनोदाला गंभीर वळण आलेलं पाहताच ती म्हणाली, मी आणलाय ढोकळा, चालवून घ्याल तुम्ही? धनराज मनातून समजला, पण आज मनातल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्याला तिच्याकडून घ्यायची होती. म्हणून तर आल्या आल्या त्यानं विजयला आणि शिवप्रसादला सिनेमाला पाठवलं होतं. विजय जायला तयार नव्हता, पण कितीतरी आग्रहानं त्याला पाठवलं होतं. कदाचित तिकीट न मिळाल्यास ते परत येण्याची शक्यता होती. हे जाणून मनाशी हजारदा घोकलेली वाक्य पुन्हा एकदा त्यानं म्हणून पाहिली आणि मग तो हळूच म्हणाला, पुष्पा, आणि शब्दानं दगा दिला. तो गप्प बसला. आपण काही म्हणालात वकील साहेब? पुष्पा, प्लीज टेक इट सिरियसली. आज मी तुला काही विचारणार आहे. जे तुम्ही विचारणार आहात ते मला कधीच माहीत आहे. शक्यच नाही. धनराज, पुरुषांच्या मनात काय असतं हे फार अगोदर बायकांना कळतं. साखर कुठे ठेवली हे मुंग्यांना सांगावं लागत नाही. अगं, पण मी विचारणार आहे त्याची तुला कल्पना नाही. सांग बरं, मला काय सांगायचं आहे ते. नेहमीच कसं ग तू सारं लाईट घेतेस? आज महत्त्वाचं बोलायचं आहे मला. धनराज, मीही त्याच क्षणाची वाट पाहत होते. माझ्या आयुष्यात सौभाग्याची संधी घेऊन येणारा दिवस आजच असेल असं मला वाटलं नव्हतं. प्रत्येक स्त्री ह्याच संधीची वाट पाहत असते. त्यातून आवडत्या व्यक्तीशी जन्मभर निगडीत व्हायला कोणाला आवडणार नाही? सांगा धनराज, खरं नाही?
चकित व्हायची पाळी धनराजची होती. त्याला हे ऐकताना राहावलं गेलं नाही. त्यानं पटकन तिचे दोन्ही हात दाबत म्हटलं, पुष्पा, तू तू जिंकलीस. खरं सांगू धनराज, मी आजवर हरलेच नाही. पण पुष्पा, माझ्या आयुष्याशी तुझी गाठ बांधणं शक्य होईल का, याच विचारात आहे मी. अरे कमाल आहे, माझी हार कधी झालीच नाही. पहा बरं. हो, पहाच. धनराजने मनापासून तिला म्हटलं, सुखी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.